नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी पाहणार आहोत। कारण आता लाडक्या बहिणींना साडी सुद्धा मिळणार आहे। तर कोणत्या लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। तर अंत्योदय लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी सरकारने आता साडी सुद्धा वाटप सुरू केले आहे। आणि त्यातच आता अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय शिधापत्रिका धारक राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना जो मदतीचा हात दिला आहे त्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे। आणि याबाबत सरकारने आदेशही जारी केला आहे। तर कधीपासून जारी केला आहे? 26 जानेवारी 2025 ते 13 मार्च 2025 शिधापत्रिका धारक कुटुंबातील एक लाभार्थींना साडी मिळणार आहे असे सांगितले आहे। तर नागपूर शहरातून 45,912 अंत्योदय लाभार्थ्यांना वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग इथून महामंडळ तालुका स्तरावरील गोदामापर्यंत साड्या सुद्धा पोहोचवल्या आहेत। अत्यंत आनंदाची बातमी आहे। सरकारने लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये तर दिलेच आहेत, पण अंत्योदय लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत, शिधापत्रिका धारक आहे, जे गरीब आणि गरजू महिला आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून आता साडी वाटप सुद्धा सुरू केले आहेत। तर इथे याबाबत माहिती सुद्धा सांगितली आहे की जे दुकानदार आहेत, म्हणजे कोणते दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति साडी 5 रुपयाची सबसिडी सुद्धा मिळणार आहे असे माहिती समोर आली आहे। का शिधापत्रिका धारक महिलांना मोफत साडी दरवर्षी असे देणार आहे अशी सुद्धा बातमी समोर आली आहे। याबाबत सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पत्रिका धारक महिलांना मोफत साडी, पात्र महिलांना मिळणार दरवर्षी एक साडी। काही स्वस्त धान्य दुकानदारांचा मात्र विरोध। राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेचा मोठा बोलबाला सुरू आहे आणि त्यातच आता अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांसाठी मोफत साडी देण्याची योजना आणलेली आहे। राज्यातल्या गरीब आणि गरजू महिलांना मदतीचा हात देण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय आणि त्याबाबत सरकारनं आदेशही जारी केलाय। 26 जानेवारी 2025 ते 13 मार्च 2025 दरम्यान साडी वाटप होणार। अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील एका लाभार्थी महिलेला साडी मिळणार। नागपूर शहरात एकूण 45,912 अंत्योदय लाभार्थी, वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग समन्वय साधणार। यंत्रमाग महामंडळ तालुका स्तरावरील गोदामांपर्यंत साड्या पोहोचवणार। स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना साड्या वितरित केल्या जाणार। स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति साडी 5 रुपयाची सबसिडी मिळणार। 45,912 एकूण लाभार्थी अंत्योदयचे आहेत। तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी साडी ही प्राप्त होईल। अद्यापपर्यंत साडी प्राप्त झालेली नाही। एक धंतोली झोन आहे, सदर झोन आहे, मेडिकल झोन आहे, टेका झोन आहे, महाल आणि इतवारी असे 6 झोन जे आहेत त्या 6 झोनच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना आम्ही पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी आपल्या अंत्योदय शिधापत्रिकेनुसार साडीची मागणी कळवावी। राज्यातल्या गरीब महिलांना दरवर्षी एक साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवलेल्या काही रास्त धान्य दुकानदारांनी या निर्णयाला विरोध केलाय।